भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दूरदृष्टी असलेला द्रष्टा विचारवंत, देशाच्या विकासासंबंधी बहुआयामी बहुअंगी दृष्टी असलेलं व्यक्तिमत्व. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात एक अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं. भारतामधून इंग्रज जाणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं. त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक विकास कसा करायचा या विवंचनेत होते. हा विकास कसा साध्य करायचा याचा ध्यास त्यांनी घेतला होता. हा काळ होता 1942 ते 1946. याच काळात सरकारमध्ये ते कामगार मंत्री पदावर कार्यरत होते. पोस्ट वॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडिया या त्यांच्या प्रबंधात याचं प्रारूपच त्यांनी मांडलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1943 साली म्हणाले, 42-43च्या आधी एक्सेसिव्ह वॉटर म्हणजे जास्त पाण्याचा जो पूर यायचा त्याला एविल म्हटलं जायचं. हानिकारक, विनाशकारक, प्रलयंकारी ह्या शब्दांनी त्याचं वर्णन व्हायचं. तसं होतंही, कारणही तसं होतं. नद्यांना पूर यायचा, महापूर यायचा, प्रचंड पूर यायचा आणि गावाच्या गावं अशी वाहून जायची. माणसं वाहून जायची, वित्तहानी व्हायचं, मनुष्यहानी व्हायचं होत असे. आणि हे सगळं होत असताना लोक या पाण्याचा विसर्ग कसा व्हावा या विवंचनेत असायचे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं मत त्यावेळेला वेगळं होतं. ते म्हणायचे, एक्सेसिव्ह वॉटर इज नॉट अन एव्हिल. इन फॅक्ट मॅन सफर्स फ्रॉम लॅक ऑफ वॉटर दॅन द एक्सेसिव्ह वॉटर. त्यांचं असं म्हणणं होतं, ही जी पाणी ही संपत्ती आहे, ही संपत्ती माणसाला देण्यामध्ये निसर्ग फार लहरीपणा करतो असं डॉक्टर आंबेडकर म्हणत. कधी प्रचंड प्रमाणात पाऊस येतो तर कधी अजिबात पाऊसच येत नाही. कधी धो पडतो तर कधी पाण्याचा खडखडा असतो, प्यायलाही पाणी नसतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले की पाण्याचं संवर्धन झालं पाहिजे, ना की ते समुद्रामध्ये वाहून गेलं पाहिजे. नुसतं संवर्धनच नाही तर त्याचा एक वेगळा चांगल्या प्रकारे त्याचा नियोजन झालं पाहिजे. तसं या देशामध्ये पाणी भरपूर प्रमाणात, विपुल प्रमाणामध्ये आहे. फक्त त्याचं विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे, त्याचं नियोजन झालं पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. हिमालयातून वाहणाऱ्या या पाण्याचं संवर्धन व्हावं आणि त्यावर धरणं बांधली जावीत. राज्यातल्या लोकसंख्येच्या क्षमतेप्रमाणे काही ठिकाणी छोटी तर काही ठिकाणी मोठी धरणं बांधली जावीत असा विचार बाबासाहेबांनी मांडला होता. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये दामोदर नदीवर बांधलेलं धरण आणि तेव्हाचा ओरिसा आणि आत्ताच्या ओडिसामध्ये वाहणाऱ्या महानदीवर हिराकूड धरण बांधण्याचा घाट घातला. ही जी दृश्य तुम्ही पाहताय ती हिराकूड धरण बांधतानाची आहेत. जेव्हा हे धरण बांधून पूर्ण झालं आणि धरण जेव्हा ओटपोट भरलं, त्यानंतर याच धरणाच्या दरवाजातून फेसाळत येणारं पाणी पाहिलं की बाबासाहेबांनी घालून दिलेल्या नियमानुसार धरणाची व्याप्ती आणि त्यातल्या पाण्यातून भागणारी आपली तहान याचं महत्त्व पटल्याशिवाय राहत नाही. याच बरोबरीनं पंजाब मधल्या सतलज नदीवर धरण असलं पाहिजे असं धोरण बाबासाहेबांनी मांडलं होतं. आणि याच धोरणातून साकारलेलं धरण म्हणजे देशातलं सर्वात मोठं धरण भाकरा नांगल. बाबासाहेब हे दूरदृष्टी असणारे एक नेते होते. कारण त्यांनी रुपी हा त्यांचा जो व्हॅल्यू ऑफ रुपी हा थेसिस त्यांनी लंडनला प्रदर्शित मांडला. त्यावेळेस त्याच्यातून हीच दृष्टी दिसते आहे की या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा प्रगती होईल, आर्थिक प्रगती होईल, तेव्हा त्याच्यामधलं मुख्य काय, पाणी आणि वीज. आणि म्हणून बाबासाहेबांनी धरणं आणि विजेवर जास्त लक्ष दिलेलं होतं आणि त्यांनी ती सुरुवात केली चांगल्या तऱ्हेनं. हे जे भाकरा नांगल धरण आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचं कन्सेप्ट आहे. गोदावरी खोरे असेल, भाकरा नांगल आहे, त्याच्यात हिराकुंड धरण आहे आणि सेन धरण आहे.
हे चारही धरणं जी आहेत महाराष्ट्र ज्या म्हणजे देशामधली जी आहे, भारत देशामधली ही धरणं, त्याच्यानंतर मग पर्यायाने कोयना धरणासारखे महाराष्ट्रामध्ये धरणं आलीत. महत्त्वाचा भाग असा होता दुसरा पुन्हा, म्हणजे जे पाणी आहे ते साठवलं पाहिजे, ते खेळवलं पाहिजे. आणि ज्या भागामध्ये विपुल पाणी आहे आणि ज्या भागामध्ये दुष्काळ पडणारे असे काही भाग आहेत, तर जिथे विपुल पाणी आहे ते पाणी नहरांनी, धरणांनी, नद्याजोड सुद्धा प्रकल्प करत हे पूर्ण पाणी देशभर फिरवलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने पाण्याची टंचाई होणार नाही. उत्तरेतल्या नद्यांना 2 वेळा पूर येतो. एक पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे आणि उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यानंतर त्या नद्यांना पूर येतो. परंतु दक्षिणेतल्या नद्या ह्या उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे आटलेल्या असतात, पाणी फार कमी असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये असं म्हणाले होते आणि त्यांनी ते नियोजनही केलं होतं की उत्तरेतल्या नद्या आणि जे पाण्याचं स्रोत आहे आणि दक्षिणेतल्या नद्या दक्षिणेतले जे पाण्याचे स्रोत आहेत, ह्या 2 स्रोत जे आहेत त्यांचं कुठंतरी इंटरलिंक झालं पाहिजे. म्हणजे उत्तरेतनं येणाऱ्या नद्या आणि पाण्याचे सगळे स्रोत, असं त्यांचं म्हणणं होतं की ऑल द वॉटर बॉडीज शुड बी इंटरलिंक फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. यामुळे काय झालं असतं, दक्षिणेत आटलेल्या नद्यांना किंवा दक्षिणेमध्ये जे उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, त्या दक्षिणेमध्ये उत्तरेच्या ह्या वाहणाऱ्या पाण्यामुळे दक्षिणेमध्येही पाणी पुरवठा झाला असता. आणि आज जी परिस्थिती दक्षिणमध्ये असते, जिथं दुष्काळ पडतो, अशा वेळेला तो हा दुष्काळ पडणार नाही. आणि हे नियोजन जर आज केलं नाही, हे जे इंटरलिंकिंग जर आज केलं नाही, आत्ता ह्या पाण्याचं नियोजन आपण जर आज केलं नाही, तर येणाऱ्या काळामध्ये 60 ते 70 वर्षामध्ये कदाचित या देशामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असेल. एवढंच नाही तर पाण्यावरून डोकी फोडली जातील. हे ज्यावेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आणि त्यावेळेला विचार ऐकतो किंवा वाचतो, त्यावेळेला असं नेहमी वाटतं की किती विजन होतं या माणसाला. ही वॉज सच अ बिग विजनरी. 70-75 वर्षापूर्वी त्यांनी आज जे घडतंय, आज जे पाहतोय आपण, ते जणू काही समोर असल्यासारखं त्यांनी त्याच्यावर विचार मांडलेत. उत्तरेतलं पाणी दक्षिण भारतात नेण्याची बाबासाहेबांची संकल्पना होती. 1943 साली बाबासाहेबांनी हा विचार केला होता. याचाच धागा पकडत 1998-99 मध्ये तत्कालीन मंत्री सुरेश प्रभू यांनी नदी जोड प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला. पण आज तागायत तो प्रत्यक्ष अंमलात येऊ शकलेला नाहीये की त्यावर साधी चर्चाही झालेली नाहीये. याचाच परिणाम म्हणून की काय, दक्षिण भारतातल्या जनतेला दुष्काळात होरपळावं लागतंय. हिमालयातून उगम पावणारी गंगा जेव्हा बारमाही आपल्याला वाहती मिळते, इतकंच नाही तर गंगेच्या पात्राकडे पाहिलं तर हे सगळं अशाच रूपानं दक्षिणेला मिळालं तर आज आम्हाला सोसावे लागणारे दुष्काळाचे चटके जाणवणार नाहीत. पण हे केव्हा शक्य होईल, ज्यावेळी नदीजोड प्रकल्पासारखा प्रयोग आपलं सरकार यशस्वीपणे राबवू शकेल त्यावेळी. 1946 साली बाबासाहेबांनी दुसराही महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे दुष्काळ, यामुळं मोठी समस्या या देशात. पर्जन्य जास्त पावसाची आणि कमी पावसाची, म्हणून त्यावर नदी जोड प्रकल्पाचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अतिवृष्टीचा भाग दुष्काळी भागात जोडला आणि या नद्या एकमेकाला जर जोडल्या तर आपण भविष्यामध्ये अतिवृष्टीने होणारं नुकसानही टाळू शकतो आणि कायम पडणाऱ्या दुष्काळालाही सामोरं जाऊ शकतो. हा अतिशय दूरदृष्टीचा विचार त्यावेळेस बाबासाहेबांनी मांडलेला होता. आणि तो प्रस्ताव आज जरी पुन्हा विचारात घेतला तरी आपण त्या काळी केलेलं त्यांचं चिंतन आज कृतीमध्ये आणू शकतो. त्या तऱ्हेनं पूर नियंत्रण विशेषतः उत्तरेकडे आणि इकडं सुद्धा आता कृष्णेकडे सुद्धा मध्ये झालंच, म्हणजे गेल्या 13 साली मोठ्या प्रमाणात झालं. तर अशा ह्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही मिळून जे धोरण आहे, या धोरणाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि ही जी जलसंपत्ती आहे, ही जलसंपत्ती ही जिथं जास्त असेल तिथं ती ट्रान्सफर केली पाहिजे असं त्यांचं. म्हणजे नदीजोड म्हणजे देश पातळीवर नव्हे, जिथे इथं तुटीचा भाग आहे तिथे जास्त जिथे पाणी आहे आणि तेवढं वापरता येणार नाही ते ट्रान्सफर तुम्ही केलं पाहिजे. हा एक भाग. धरणांबद्दल बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार बारकाईने विचार करतात. मल्टीपर्पज डॅम ही संकल्पना त्यावेळेला मांडताना ही धरणं का बांधावी याचा उल्लेख करताना त्यांनी असं म्हटलं होतं
की या धरणाचं पाणी जे आपण साचवू शकतो, त्याचं संवर्धन होईल आणि आपल्याला जसं हवं तसं त्याचा वापर करता येईल. मग त्याचा वापर सिंचनासाठी होईल, शेतीसाठी होईल, त्याचा पिण्यासाठी पाणी वापरता येईल. एवढंच नाही तर पाणलोट क्षेत्रामध्ये जलवाहतुकीसाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जाईल. आणि त्याचबरोबर याही पुढे ते जाऊन म्हणतात की प्रचंड प्रमाणामध्ये वीज निर्मिती आपण या जलवाहतुकीतनं या धरणांमधनं आपण करू शकतो. आणि म्हणून हा विचार करताना त्यांनी अनेक धरणांचा विचार धरणं बांधण्याचा घाट त्यांनी घातला, तो विचार त्यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ विचारच मांडला नाही, तर त्यावर प्रत्यक्ष कृती आराखडा सुद्धा तयार करायला सुरुवात केली. पश्चिम बंगालमधल्या दामोदर खोऱ्यात धरण कुठं बांधायचं याचा विचार सुरू झाला आणि त्याची जागा निश्चिती करण्यासाठी बाबासाहेबांनी आदेशही दिले. सुरुवातीला धरणाचा आराखडा तयार करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा उभी केली. त्याचबरोबरीने तांत्रिक यंत्रणा सुद्धा उभारली. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये साठलेल्या पाण्याचा योग्य वापर कसा होईल याचं सर्वेक्षण करण्याचे आदेशही दिले. विस्थापित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन आधी आणि नंतरच धरणाचं बांधकाम याबाबतही बाबासाहेब अत्यंत ठाम होते. पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो पहिल्यांदा तुम्ही संपवला पाहिजे. म्हणजे आधी पुनर्वसन पूर्ण करूनच धरणाच्या ठिकाणी जाऊन काम सुरू केलं पाहिजे, हे स्पष्ट धोरण त्यांनी मांडलेलं आहे. आणि आज असं दिसतं की बरोबर उलटं झालेलं होतं. ते आम्ही लढून जरी आता GR करून 2006ला घेतला असला तरी आधी पुनर्वसन मग धरणचं GR असून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण अंमलात येत नाही. आणि मग लढेल तिथेच पुनर्वसन, लढण्यापुरतं पुनर्वसन असं चालू आहे. आणि हा एक त्यांचा मोठा योगदानाचा भाग जो आहे, घटनेचे शिल्पकार होण्याच्या आधीचा भाग आहे आणि ते घटनेमध्येही त्याने आणलं. तर या दृष्टीनं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे असं मला वाटतं. आणि ते जर धोरण आत्तासुद्धा देश पातळीवर बदललं, कारण तो जो देशाचा कायदा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या या धोरणाशी सुसंगत बनवला जाऊ शकतो. दामोदर खोऱ्यात धरण बांधताना कोणकोणत्या नद्यांवर किती मोठी धरणं बांधू शकतो याचा विचार आंबेडकरांनी केलेला होता. पश्चिम बंगालमधल्या याच भागातून वाहणाऱ्या बराकर, दामोदर आणि कोनार या नद्यांवर तिलया, मेथॉन आणि आयर या धरणांची निर्मिती 1948 ते 1959 या दशकात झाली. या तिन्ही धरणांच्या निर्मितीचे आराखडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच तयार केले होते. 1866 साली ओरिसा म्हणजे आत्ताचं ओडिशा मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळ पडला. 1944 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ओडिशामध्ये महानदीवर हिराकूड नावाचं धरण बांधण्याचा घाट घातला. हे का? तर याच्या मागचे संदर्भ असे होते की पुरी या शहरामध्ये 1866 साली जो दुष्काळ झाला होता, त्या पुरी या शहरामध्ये एकाच शहरातली 40% लोकसंख्या मृत्युमुखी पडली होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी मलेरियाचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता की लाखो लोकांना त्याची लागण झाली होती. आणि हे सगळे संदर्भ लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी 1944 साली हिराकूड धरण बांधण्याचा घाट घातला. तिथं त्या खोऱ्यामध्ये 3 ठिकाणी धरणं बांधण्याचा विचार केला. हे आहे ओडिशामधलं हिराकूड धरण. (1866) साली दुष्काळात होरपळून निघालेला हा भाग, पण बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे तो सुजलाम सुफलाम झाला. महानदीवर हिराकूड धरण बांधल्यानंतर लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आणि या भागाच्या 5वीला पुजलेल्या दुष्काळाचं संकट कमी झालं. याच धरणाच्या पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर तिथे जलविद्युतही निर्मित केली जाते.
इथल्या पाण्याच्या विसर्गाच्या वेगानुसार तब्बल 307 मेगावॅट विजेची निर्मिती हिराकूड धरणाच्या पाण्यावर होते. एवढंच नाही तर संभलपूर, बारगड आणि बोलनगीर या जिल्ह्यातल्या खरीप आणि रब्बी पिकांना याचा खूप मोठा फायदा होतो. दामोदर खोऱ्यातली धरणं असोत किंवा हिराकूड धरण असो, प्रामुख्यानं या दोन्ही धरणांमध्ये जलवाहतूक झाली पाहिजे असा विचार सुद्धा त्यावेळी बाबासाहेबांनी मांडला होता. सिंचन प्रकल्पांचा विचार करत असताना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या मुद्द्यांवर भर दिला ते सुद्धा बघूयात. नद्यांमधून जलवाहतूक, कॅनॉल्समधूनही जलवाहतुकीचा प्रयोग, वाहतुकीच्या इतर साधनांशी या जलवाहतुकीचा कसा संबंध जोडता येईल याचा विचार सुद्धा त्यांनी केलेला होता. पाण्यातून जलमार्ग वाहतूक सुद्धा हा सुद्धा विचार बाबासाहेबांनी त्यावेळेला दिलेला आहे. कारण त्यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये पाहिलेलं आहे, जी नगरं आहेत ती मोठी मोठी जल वाहतुकीने केलेली आहे. म्हणजे मर्चंट ऑफ व्हेनिस ज्यांनी वाचलेलं आहे ते व्हेनिस नगरीच्या मध्ये जो पाण्याने सगळी वाहतूक आहे तिथे बाकी दुसरं काहीच नाही. तर हे अशा प्रकारचे कन्सेप्ट त्यावेळेला बाबासाहेबांनी दिलेले आहेत. हिराकूड धरणाचा एकूण आराखडा असा होता की महानदीवर एकूण 3 धरणांची योजना होती, ज्यामध्ये अतिरिक्त पावसाचं पाणी साठवलं जाईल जेणेकरून पुरावरती नियंत्रण आणता येईल. ज्या वेळेला सिंचनासाठी, जलवाहतुकीसाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी पाण्याची गरज भासेल त्यावेळी ते पाणी सोडण्यात येईल. बाबासाहेबांनी हिराकूड धरण बांधताना मांडलेली ही मूळ योजना. हिराकूड धरणाच्या पाण्यापासून ते समुद्र तटापर्यंत साधारण 500 किलोमीटर जलवाहतुकीसाठी नियोजित पाणीसाठा असावा. त्यातून बारमाही वाहणारे कॅनॉल्सची निर्मिती करावी. त्यानंतर तिन्ही धरणांवर वीज निर्मिती केंद्र, ज्यातून अत्यंत स्वस्त वीज निर्मिती होऊन ती शेतीला, उद्योगाला आणि खाणकामांसाठी पुरवली जाईल. धरणामध्ये साठलेल्या पाण्यात मासेमारीला चालना देण्यासाठी नियोजन केलं जावं. महानदीवर जी 3 धरणं बांधण्याची आखणी बाबासाहेबांनी केली होती त्यामध्ये संबलपूर जिल्ह्यात येणारं हिराकूड, तिकारापाडा आणि कटक जवळील नरज या धरणांची निर्मिती झाली. पाण्याच्या संवर्धनानंतर त्या धरणातले वीज निर्मिती बद्दल आपण बोलूया. आणि या वीज निर्मिती कशासाठी, त्याचं काय कारण, त्याचं प्रयोजन काय आहे हे आपण बघूया, परंतु एक छोट्याशा ब्रेकने. देशाची लोकसंख्या ही डेकेड बाय डेकेड अगदी जॉमेट्रिकल प्रोग्रेशनमध्ये वाढत जाते. आणि त्याचबरोबर जी जमीन आहे, जी कसण्यासाठी जी जमीन आहे ती जमीन तेवढीच राहणार आहे. आणि तेवढीच जर जमीन राहिली तरीसुद्धा आणि पुढे त्याच जमिनीचा कसही कमी होत जाणार. आणि हे प्रोग्रेसिव्हली होत राहणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1917 साली म्हणाले. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं की विकासासाठी शेतीच्या जोडीला औद्योगिकरण होणं गरजेचं आहे. इन फॅक्ट व्हॉट ही सेड इज इंडस्ट्रियलायझेशन इज मस्ट फॉर ॲग्रिकल्चर. म्हणजे शेतीच्या विकासासाठी औद्योगिकरण होणं गरजेचं आहे. आणि हे जर औद्योगिकरण जर होणं गरजेचं आहे असं वाटत असेल आपल्याला, तर वीज निर्मिती ही प्रचंड प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे. कारण औद्योगिकरणासाठी वीज लागणार आहे. आणि ही वीज ही फक्त पुरेशा प्रमाणामध्ये, म्हणजे सफिशियंट वीज असली पाहिजे का, तर त्यांचं म्हणणं होतं सफिशियंटपेक्षाही जास्त तर ही वीज निर्मिती विपुल प्रमाणात होणं गरजेचं आहे. आणि ती स्वस्तातल्या स्वस्त, चिप्पेस्ट म्हणजे स्वस्तातल्या स्वस्तामध्ये ही विजेचा दर राहिला पाहिजे. आणि ती ग्राहकापर्यंत अतिशय स्वस्त दरामध्ये पोहोचली पाहिजे हे डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं. तरच या देशाचा विकास चांगला होईल. आणि या देशाचा विकासच नुसता नाही होणार, आर्थिक विकासच तर नाही होणार, परंतु इतर रोजगार निर्मितीसुद्धा जर व्हायची असेल तर आज आम्हाला विजेची निर्मिती करण्यासाठी नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे हे डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि नुसतं गरजेचं नाही, नुसती वीज निर्मिती म्हणजे सफिशियंट नाही, तर मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे तर ती वीज निर्मिती विपुल प्रमाणात म्हणजे ॲबंडंटली
निर्माण झाली पाहिजे, हे डॉक्टर आंबेडकर म्हणत. आजकाल विजेच्या शिवाय कुणाचंच काही चालत नाही. 60-70 वर्षांपूर्वी हीच दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवली होती. वीज निर्मितीसाठी कोणत्या घटकांची आवश्यकता आहे त्याचा सर्व्हे करण्यासाठी केंद्रामध्ये एक समिती असावी असा विचार बाबासाहेबांनी मांडला होता. त्यानंतर त्यांनी सेंट्रल पॉवर बोर्डची स्थापना केली. या बोर्डाची कामही त्यांनी ठरवली होती, ज्यात प्रामुख्यानं वीज निर्मितीचं नियोजन, विजेचा विनियोग, प्रसिद्धी आणि जनजागृती, प्रशासकीय यंत्रणा उभारणं. याच्या बरोबरीनंच त्यांनी जशी धरणांची संकल्पना मांडली त्यानुसार त्यांनी जलविद्युत प्रकल्प उभारण्यासंदर्भात सुद्धा सर्व्हे करावेत अशी सूचना केलेली होती. सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड 4 भागात विभागलं गेलं. इलेक्ट्रोकेमिकल आणि मेटलर्जिकल उद्योगांना किती क्षमतेनं वीज लागेल, खनिकर्मांना आणि उद्योगांना किती विजेची गरज आहे, सिंचनासाठी आणि ग्रामीण भागाच्या विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या विजेची गरज, इलेक्ट्रिकल वस्तूंची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांसाठी किती वीज लागेल याचा सुद्धा सर्व्हे करायला हवा असं बाबासाहेब म्हणायचे. सुदैवाने बाबासाहेबांनी सांभाळलेलं खातंच मला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलेलं होतं, म्हणजे पॉवर मिनिस्ट्री. आणि ज्यावेळेस बाबासाहेब मंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे तेही खातं होतं इरिगेशनच्या सहित. आणि अतिशय महत्त्वाचा देशामधला एक प्रोजेक्ट दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, जसं आता कॉर्पोरेशन आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो सगळा पश्चिम बंगालचा त्यावेळेचा काळ आणि बिहारचा सगळा भाग, तिथं प्रचंड प्रमाणामध्ये पूर होतो. एकतर पूर रोखण्याचं आणि त्यातून वीज निर्मिती करण्याचं काम हे बाबासाहेबांच्या दिशेने सुरू झालेलं होतं. आणि तेच काम आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता सध्या सुरू केलेलं आहे दामोदर व्हॅलीमध्ये. वीज निर्मिती धोरण समितीची पहिली बैठक 25 ऑक्टोबर 1943 साली झाली. त्यानंतर 2 फेब्रुवारी 1945 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्यात त्यांनी अथक परिश्रम घेऊन मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती कशी करता येईल याचा विचार मांडला. विविध राज्य आणि प्रांतांना त्याची माहिती दिली. या सगळ्या साधक बाधक चर्चेच्या माध्यमातून एक नवीन विद्युतीकरणाचं धोरण तयार झालं. शेतीला पाणी देण्याकरता, पिण्याच्या पाण्याकरता धरणं झाली पाहिजेत, पण धरणाच्या उंचीचा वापर करून तेच पाणी खाली साधं सोडलं तर त्याच्यावर जे काही चक्र चालवून वीज निर्माण होते ती जगातली सर्वात स्वच्छ, क्लिनिकल, पर्यावरणाच्या दृष्टीनं पोषक, हानिकारक नव्हे आणि सर्वात स्वस्त आहे. हां, कारण नुसतं ग्रॅव्हिटीनं पाणी टाकायचं आहे खाली आणि ते परत तुम्ही कॅनलमधून सोडू शकता. किंवा दिवसा वीज जास्त लागते म्हणून दिवसा ती जेनित्र चालवून तुम्ही निर्माण करू शकता वीज, आणि संध्याकाळी एवढी विजेची खपत नसते तर त्याच विजेच्या आधारे पुन्हा ते पाणी धरणात टाकू शकतात. तर ही हायड्रोलॉजीची कल्पना त्यांनी फार पूर्वी सांगून ठेवली. तर हे प्रज्ञावान पुरुषांनाच हे सुचू शकतं. सध्याची ऊर्जा क्षेत्रातली जी ग्रीड पद्धत आहे ही संकल्पना मुळात बाबासाहेब आंबेडकरांची होती. प्रमुख औद्योगिक वसाहतींमध्ये वीज केंद्रांची उभारणी आणि पुरवठा, शेती आणि उद्योगांसाठी अशाच वीज केंद्रांमधून विजेच्या वितरणासाठीची यंत्रणा उभारणं, 2 प्रदेशांमधल्या वीज वितरणांमध्ये समानता आणणं हे सुद्धा बाबासाहेबांच्याच संकल्पनेमुळे शक्य झालं. जलक्रांती आणि ऊर्जा क्रांतीच्या संदर्भातली भाऊसाहेबांच्या विचक्षण म्हणजे बाबासाहेबांच्या विचक्षण बुद्धिमत्तेतून निघालेल्या संकल्पना आहेत. त्याचीच पुढे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी ओढली आणि त्यात पूरक एकमेकाला राहून आणि देशामध्ये जलसमृद्धी आणि ऊर्जा समृद्धीचा पाया जर घातला असं म्हटलं फारसं वावगं होणार नाही.
वीज निर्मितीचा आराखडा तयार करत असताना यासाठी लागणारे तज्ज्ञ हे भारतीय असावेत म्हणून काही इंजिनियर्सना याचं तंत्र शिकण्यासाठी परदेशात अभ्यासाकरता पाठवण्यात आलं होतं. यातले काही इंजिनियर्स हे युनायटेड किंगडम तर काही अमेरिकेत आणि काही जणांना कॅनडामध्ये पाठवलं गेलं. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री परदेशातून आयात करण्यात आली. शेतीचं आधुनिकीकरण कसं असलं पाहिजे आणि शेतीच्या बद्दल आणखी काय त्यांचे विचार होते हे आपण ऐकणार आहोत, परंतु एक छोट्याशा ब्रेकनंतर. साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला, स्मॉल होल्डिंग, एक निबंध लिहिला, स्मॉल होल्डिंग अँड इट्स रेमेडीज. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी भविष्यामध्ये येणाऱ्या शेतीच्या संकटाचा उहापोह केला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. कृषी क्षेत्राबाबत साधारण 100 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फारच सुंदर अभ्यास केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार भविष्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमीन कसणं मोठं मुश्किल होऊन बसेल. त्याची प्रचिती सध्याच्या काळातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे पाहिलं की येतेच. तेव्हा बाबासाहेब असं म्हणायचे की एखाद्या व्यक्तीकडे समजा 25 एकर जमीन आहे. कालांतरानं पुढच्या पिढीकडे ही जमीन हस्तांतरित होत असताना त्याच्या वाटण्या होत असतात. त्याप्रमाणे कुटुंबातल्या प्रमुखाकडून कुटुंबातल्या सदस्यांच्या संख्येप्रमाणे जमिनीचं वाटप कुटुंब प्रमुख करतो. त्याचे तुकडे झाल्यामुळे तो शेतकरी अल्पभूधारक होतो. शेतीच्या लहान आकारमानामुळे शेती कसणं हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. हा विचार बाबासाहेबांनी 1917 साली मांडला होता आणि त्याचे उपायही सांगितले होते. बाबासाहेब असं म्हणतात की शेतीला उद्योगाचा दर्जा दिल्याशिवाय शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत. ते असं म्हणतात की शेती आजारी पडलेली आहे आणि तिची जर तब्येत सुधारायची असली तर शेतीमालाला योग्य बाजारभाव देणं, शेतीला सिंचनाची व्यवस्था करणं, आधुनिक पद्धतीने शेती करण्याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणं याची सरकारनं तातडीने व्यवस्था करायला पाहिजे आणि त्याच्यावर काम झाल्याच्या शिवाय शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही. एक. दुसरं, शेतकऱ्यांना कुटुंब नियोजन केलं पाहिजे आणि खूप मोठं कुटुंब असलं की शेतीचे तुकडे पडतात, तुकडे वाढतात आणि त्यामुळे शेतीवर बोजा पडतो. पण तिसरी मोठी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली ती ही की शेतकऱ्यांनी आपल्या सगळ्या मुलांना शेतावर अवलंबून ठेवणं बरोबर नाही. त्यांना शेतातनं बाहेर काढून एका मुलाला उद्योगामध्ये, एकाला व्यापारामध्ये, एकाला शिक्षण क्षेत्रामध्ये आणि एका मुलाला किंवा एका मुलीला सेवा क्षेत्रात पाठवलं पाहिजे आणि एकच मुलगा किंवा एकच मुलगी शेतामध्ये राहील अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. म्हणजे शेतीवर पडलेला बोजा दुसऱ्या ठिकाणी हलवला पाहिजे. भारत हा कृषीप्रधान देश आहे असं संबोधलं जातं. त्यानुसार साधारण 62% जनतेचं उदरनिर्वाहाचं साधन ही शेती आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, तर निसर्ग लहरी आहे. त्याच्या लहरीपणानुसारच आपण आपली शेती कसतोय. म्हणजेच निसर्गाच्या लहरीपणावरच आपलं जगणं आहे असंच म्हणावं लागेल. या 62%पैकी 80% जनता ही अल्पभूधारक आहे. शेती कसण्यासाठी त्यांच्यासमोर मोठी समस्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कलेक्टिव्ह शेती करणं गरजेचं आहे किंवा सहकारी तत्वावर शेती केल्यानं जमीन कसण्यासाठी मोठे भूखंड उपलब्ध होतील. त्यामुळे शेती कसणं परवडेल. त्यावेळेला त्यांनी असं मांडलं जे दिसत होतं डोळ्याला की वडील वारल्यानंतर मुलामध्ये शेती वाटली जाते. त्यामुळे शेतीचे सदैव लहान लहान तुकडे होत आहेत. त्यामुळं शेतीची साधनं लहान शेतीला परवडत नाहीत. कारण ट्रॅक्टर घ्यावा तर छोट्या शेतीमध्ये ट्रॅक्टर परवडत नाही. म्हणून मग त्यांनी त्याचं चिंतन करून असं त्याच्यावर एक उपाय सांगितला की अल्पधूरकांनी हे तुकडे होण्याचं थांबवण्याकरता कलेक्टिव्ह फार्मिंग करावं. म्हणजे सगळ्यांनी एकत्र करावी शेती. मग काय 100 एकर शेतीला एखादा ट्रॅक्टर असला तरी पुरू शकतो. आणि पाण्याच्या विहिरी प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या पण शेतीच लहान असली
तर त्या विहिरीचं पाणी पडून राहतं, ते वापरलं जात नाही. म्हणून तेवढं जेवढं मोठं क्षेत्र, त्यात येणारे जेवढे पाण्याचे स्रोत आहेत ते सर्व शेताला पुरवू शकतात. पण आपण छोट्या छोट्या मालकी हक्कामुळे हे एकत्रीकरण करत नाही. म्हणून शेतीचं आणि शेतीच्या साधनांचं एकत्रीकरण करावं, म्हणजे काटकसरीनं मोठी शेती करता येईल, अशी ती कल्पना होती. शेतीचं आधुनिकीकरण व्हायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठाम मत होतं. म्हणजे शेतीसाठी लागणारी अवजारं, बी बियाणं, खतं यांचा दर्जा हा उत्तम असायला हवा. ही सगळी साधनं सरकारनं शेती कसण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत असंही बाबासाहेबांनी म्हटलं होतं. कालबाह्य उपकरणांवर सुरू असलेली शेती फार काळ आधार देऊ शकणार नाही किंवा त्यातून पुरेसं उत्पादन निघणार नाही. त्यामुळे शेतकरी गरीबच राहील आणि त्याचा आर्थिक स्तर उंचावणार नाही. त्याचा फटका त्याच्या कुटुंबाला बसेल. परिणामी मुलांचं शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह हा सगळा खर्च भागवताना शेतकरी कर्जबाजारी होत जातो. त्यांनी असं सुचवलं की जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, खतं आहेत, बी बियाणं आहेत, हे सगळं आहे, हे त्यांनी सांगितलं की हे सरकारच्या माध्यमातून इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणून त्यांनी जो पहिला पक्ष स्थापन केला त्याच्या प्रोग्राममध्ये हा भाग आहे की हे शासनाने पुरवलं पाहिजे स्वस्त दरामध्ये. याचे कंपन्यांच्या थ्रू गेलं जाता कामा नये. आणि मग या नवीन व्यवस्थेत, त्यांनी सुचवलेल्या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही इनपुट्स पुरवले, खतं, बी बियाणं आणि काही इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ट्रॅक्टर्स वगैरे असे असतील तशा तऱ्हेचे इम्प्लिमेंट्स म्हणू आपण त्यांना, तर मग ही शेती समृद्ध करण्याला अवघड जाणार नाही त्या कष्ट करणाऱ्या माणसाला, कारण तो निर्माता आहे. कृषी क्षेत्रातली संपन्नता कायम राखायची असेल तर ठिकठिकाणी वनीकरणाची गरज आहे. देशभरात जंगलांचं जाळं उभारलं पाहिजे असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते. जंगलांच्या जाळ्याशिवाय पर्जन्यमान वाढू शकणार नाही. त्याचा परिणाम शेतीवर होईल. भारतात शेती करणं म्हणजे एक प्रकारचा जुगार होऊन जाईल. म्हणून वनीकरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून सरकारनं सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून याचं काम वेगानं करणं गरजेचं आहे. जबाबदारी आहे. आम्ही झाडं लावलं पाहिजे. खरं तर अनेक धर्मात म्हणजे सर्वच धर्मात, पारशी असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, सीख असेल, वृक्षाचं महत्त्व अधोरेखांकित केलं. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमचा धर्माचं आचरण करा, पण त्या धर्मात जी शिकवणूक आहे वृक्षाच्या संदर्भात ती वृक्ष तर गावा. आणि बाबासाहेबांचा हाच विचार घेऊन 1 जुलैला आपण 2 कोटी वृक्ष लावणार आहोत. आणि मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आवाहन करतो, बाबासाहेबांवर आपण खूप प्रेम करतो, आज 125वी जयंती साजरी करतोय, त्यांना मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. मग संकल्प करा 125व्या जयंतीनिमित्त की 1 जुलैला जिथं कुठं तुम्ही असाल तिथं झाड लावाल. आणि बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने आपण 1 वृक्ष लावून अभिवादन करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेतकऱ्यांबद्दल प्रचंड कळवळा होता आणि चिंताही होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यावेळेला मत असं होतं की भारतीय शेतकरी हा गरीब आहे, त्याला गुंतवणुकीसाठी भांडवल नसतं. भांडवलासाठी जो पैसा नसतो तो पैसा उभा करताना तो अनेक मार्गाने उभा करत असतो. आणि तो प्रमुख घटक म्हणजे सावकार. सावकाराकडनं प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या व्याजाने तो कर्ज घेत असतो. अनेक वेळा त्याची ती जमीन जो कसणार असतो ती जमीनसुद्धा घाण ठेवतो. अनेक वेळेला तो इतका अडचणीत येतो की सावकाराकडनं त्या शेतकऱ्याचा छळही होतो. कारण जे कर्ज काढलेलं असतं तो ज्या वेळेला तो गुंतवतो आणि शेतीच्या उत्पादन खरं म्हणजे हे निसर्गावर अवलंबून आहे. कधी पाऊस प्रचंड प्रमाणात येतो, तो इतका पाऊस येतो की दुष्काळ, ओला दुष्काळ येतो. तो अजिबातच येत नाही, त्यावेळेला तो कोरडा दुष्काळ असतो. आणि ज्या वेळेला चांगलं उत्पादन त्याला शेतकऱ्याला मिळतं त्यावेळेला भाव मिळत नसतो. ह्या तिन्ही परिस्थितीमध्ये शेतकरी नागावला जातो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की हा जो शेतकऱ्याला जे भांडवल लागणार असतं, जे गुंतवणुकीला जो पैसा लागतो, तो पैसा खरं म्हणजे सरकारनं दिला पाहिजे. इट शुड बी द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट.
शेतकऱ्याला शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरवठा ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती सरकारनं उचलली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. आणि आज आपण जर प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण पाहिलं तर हेच किती खरं होताना आपल्याला दिसतंय. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942-43 साली म्हणाले होते. सध्याच्या शेतीला कोणत्याही हंगामात निसर्गाची साथ मिळतच नाही. सरकारकडूनही अपेक्षित अशी मदत होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना सरकारकडून जी मदत अपेक्षित होती ती आजही शेतकऱ्यांच्या पदरात पडताना दिसत नाही. शेतामध्ये छान पीक उगवलं असताना शेतकरी मोठ्या आशेवर जगत असतो की यंदा चांगलं उत्पादन मिळेल. पण अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेती होत्याची नव्हती होते. त्यात शेतकऱ्याची सगळी स्वप्न धुळीस मिळालेली असतात. तर त्या उलट आत्ताची परिस्थिती, गेल्या वर्षभरात कोणत्याच हंगामात पाऊस झालेला नाही. पाण्यासाठीची भटकंती सुरू झाली. शेतात उभी राहिलेली पिकं जळून गेली. जनावरांना चाऱ्यासाठी वणवण भटकावं लागतंय. तर शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. म्हणजेच 60-70 वर्षांपूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी जे सांगितलं होतं ती परिस्थिती आपण आता अनुभवतोय. पण सरकार त्याकडे डोळेझाक करतंय. आंबेडकरांनी सुचवलेल्या उपायांकडे दुर्लक्ष करतंय. भारताच्या गरिबीचं मूळ हे शेतीपासून उत्पन्न न मिळणं, वाढीव उत्पन्न न मिळणं आणि हे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सोबत सरकारने योजनांच्या माध्यमातून त्या गरजा शेतकऱ्याच्या पूर्ण करणं हा एक विचार त्याच्यात दिलेला आहे कृषीच्या संदर्भामध्ये. शेती ही कधीच किफायतशीर व्यवसाय राहिला नाही. त्यामुळेच इतर देशांमध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या अल्प आहे. अमेरिकेमध्ये शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या साधारण 5% आहे. युरोपात सुद्धा अंदाजे तेवढीच टक्केवारी आहे. अन्य देशांमध्ये सुद्धा टक्केवारी कमीच आहे. केवळ भारतातच त्याची टक्केवारी 62 एवढी आहे. त्यामुळेच भारतातला शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकलेला बघायला मिळतो. याला थेट उपाय म्हणजे शेतीपूरक उद्योग खेडोपाडी निर्माण करणं. प्रामुख्यानं शेतीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना दिली पाहिजे आणि ती सरकारची जबाबदारी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. शेतीवर अवलंबून असलेले उद्योग उभारण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मदत करावी आणि प्रशिक्षण द्यावं असंही बाबासाहेब नेहमी सांगायचे. या देशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड प्रेम केलं. त्या देशातल्या मानवतेवर, या देशातल्या माणसावर त्यांनी इतकं प्रेम केलं की हा देश सुजलाम सुफलाम कसा होईल या विवंचनेमध्ये ते नेहमीच राहिले. नुसता सुजलाम सुफलाम नाही, तो समृद्ध होईल, समर्थ कसा देश होईल. आणि हा जर देश समर्थ करायचा असेल, समृद्ध करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की इथला प्रत्येक घटक, मग ती महिला असेल, विद्यार्थी असेल, इथला शेतकरी असेल, इथला कामगार असेल, ह्या प्रत्येक घटकाचा विकास झाला तरच या देशाचा विकास होऊ शकतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. ह्या देशाच्या अखंडतेवर त्यांनी प्रेम केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की या देशाची अखंडता ही अति प्राचीन आहे. म्हणजे ते असं म्हणत की युनिटी ऑफ इंडिया दॅट इज भारत इज ॲज एन्शियंट ॲज अ नेचर इटसेल्फ. म्हणजे निसर्ग जेवढा प्राचीन आहे तेवढाच प्राचीन हा देश आहे असं डॉक्टर बाबासाहेबांचं म्हणणं होतं. ह्या देशाची अखंडता आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. ही यूज टू से दॅट दिस इज अ सिंगल जॉग्राफिकल युनिट.